नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण परिसराभ्यास आणि विज्ञान एकत्रित 5वी ते 10वी पर्यंत काही खूप सारे महत्त्वाचे प्रश्न आज आपण अभ्यासणार आहोत. तर चला वेळ न घालवता आपल्याला फटाफट 100 प्रश्न बघायचे आहेत. त्याच्यामुळं जे करेक्ट उत्तर आहे तेच आपण बघणार आहोत. दुसऱ्या पर्यायाचं आपण वाचन करणार नाही आहोत. चला प्रश्न पहिला बघूया. प्रश्न पहिला, पेशींचे ऊर्जा केंद्र कोणाला म्हणतात? आता मी याचं डायरेक्ट उत्तरच सांगणार आहे. तर पेशींचे ऊर्जा केंद्र तंतू कणिकाला म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2, आम्लपर्जन्य प्रामुख्याने कोणत्या वायूच्या उत्सर्जनामुळे होतो? बघा प्रश्न पुन्हा एकदा वाचा. आम्लपर्जन्य प्रामुख्याने कोणत्या वायूंच्या उत्सर्जनामुळे होतो? तर याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट बघा, आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ न घालवता फक्त आपल्याला प्रश्न आणि उत्तर एवढंच आपण फटाफट करणार आहोत. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे संप्रेरक कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे इन्सुलिन. प्रश्न क्रमांक 6, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर याचे योग्य उत्तर आहे डेसिबल. ध्वनी म्हटलं की डेसिबल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7, पृथ्वीच्या वातावरणात नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के आहे? बघा, पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 78%. नेक्स्ट प्रश्न 8, वनस्पतीचे स्वयंपाकघर कोणाला म्हणतात? मूळ, खोड, पान, फूल. तर याचे योग्य उत्तर आहे पान, कारण पान अन्न तयार करतात, म्हणून पानांना वनस्पतीचे स्वयंपाकघर असे म्हणतात. प्रश्न 9, कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे म्हणतात? मंगळ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10, लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची रासायनिक अभिक्रिया आहे? बघा, लोखंड ज्यावेळेस गंजतं तर तिथं कोणती रासायनिक अभिक्रिया होते? तर तिथं ऑक्सिडीकरण होतं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11, मानवी शरीरातील एकूण हाडांची संख्या किती असते? 206. प्रश्न 12, मेंदूचा कोणता भाग शरीराचा समतोल राखण्याचे काम करतो? अनुमस्तिष्क, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न 13, शुद्ध पाण्याचा पीएच म्हणजे पाण्याचा जो पीएच व्हॅल्यू असतो तो किती असतो? तर इथं आहे 7. नेक्स्ट बघा, खूप महत्त्वाचे हे प्रश्न आहेत आणि आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी आपण फक्त प्रश्न आणि उत्तर असं डायरेक्ट घेणार आहोत. रेड डेटा बुक कोणती संस्था प्रकाशित करते? IUCN, पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15, सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर होतो? अभिसरण, वहन, विकिरण, बाष्पीभवन. तर या मध्ये आहे विकिरण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16, कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे स्कर्वी हा आजार होतो? तर जीवनसत्व क. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17, मानवी डोळ्यातील प्रतिमा कुठे तयार होते? तर याचे योग्य उत्तर आहे रेटिना म्हणजे दृष्टीपटलावर. प्रश्न 18, बायोडायव्हर्सिटी म्हणजेच त्याला आपण जैवविविधता हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर याचे योग्य उत्तर आहे वॉल्टर रोझेन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19, रक्ताभिसरण संस्थेचा शोध कोणी लावला? रक्ताभिसरण, आपल्या शरीरामध्ये जे रक्ताभिसरण होतं त्या संस्थेचा शोध कोणी लावला? तर विल्यम हार्वे, पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20, ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो?
तर याचं योग्य उत्तर आहे तांबर. नेक्स्ट प्रश्न 21. लाळेमध्ये कोणते विकर असते जे पिष्टमय पदार्थाचे पचन करते? तर याचे योग्य उत्तर आहे टायलिन. नेक्स्ट प्रश्न 22. सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे गुरु. प्रश्न 23. धनुर्वात हा आजार कोणत्या सूक्ष्म जीवामुळे होतो? तर याचे योग्य उत्तर आहे जीवाणू. प्रश्न 24. विभवांतर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर याचे योग्य उत्तर आहे व्होल्टमीटर. नेक्स्ट ध्वनीला प्रवास करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर याचं उत्तर आहे माध्यमांची. माध्यम असल्यावर ध्वनी काय करते? प्रकाश करते. पेशी भित्तिका प्रामुख्याने कशापासून बनलेली असते? तर याचे योग्य उत्तर आहे सेल्युलोज. प्रश्न 27. मानवी शरीरात एकूण किती जोड्या गुणसूत्र असतात? आता इथे गुणसूत्रांच्या जोड्या विचारलेला आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 23. प्रश्न 28. खालीलपैकी कोणता वायू ग्रीन हाऊस वायू म्हणून मानला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे मिथेन. नेक्स्ट प्रश्न 29. पाण्याचा गोठणबिंदू केल्विन स्केलवर किती असतो? तर याचे योग्य उत्तर आहे 273 के. प्रश्न 30. वनस्पतींना सजीवांच्या जगातील उभयचर कोणाला म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे ब्रायोफायटा. नेक्स्ट चला प्रश्न 31. प्रकाशाचे विकिरण सर्वात जास्त कोणत्या रंगाचे होते? तर याचे योग्य उत्तर आहे निळा. प्रश्न 32. जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे 5 जून. नेक्स्ट प्रश्न 33. मरुभूमी म्हणजे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे मरुद्भिद. नेक्स्ट प्रश्न 34. फुलातील नर प्रजनन भागाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे पुंकेसर. प्रश्न 35. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात वरच्या थराला काय म्हणतात? तर सर्वात वरच्या थराला भूकवच म्हणतात. नेक्स्ट प्रश्न 36. जमिनीतील पाणी आणि खनिजे शोषण्याचे काम वनस्पतीचा कोणता भाग करतो? तर मुळे. नेक्स्ट प्रश्न 37. इन्सुलेशन म्हणजे काय? तर इन्सुलेशन म्हणजे सौरशक्ती पृथ्वीवर येणे. नेक्स्ट प्रश्न 38. सायकलच्या टायरमध्ये हवेचा दाब वाढवला जातो कारण घर्षण कमी करण्यासाठी. नेक्स्ट प्रश्न 39. मानवी हृदयाच्या कोणत्या कप्प्यातून शुद्ध रक्त संपूर्ण शरीराला पुरवले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे डावे जठर. प्रश्न 40. पर्यावरण संरक्षण कायदा भारतात कोणत्या वर्षी लागू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे 1986. प्रश्न 41. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? तर रातांधळेपणा होतो. नेक्स्ट प्रश्न 42. कोणत्या प्रक्रियेद्वारे पाण्याचे वाफेत रूपांतर होते? तर याचे योग्य उत्तर आहे बाष्पीभवन. प्रश्न 43. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑडिओमीटर. नेक्स्ट फुलांमध्ये हरितद्रव्य नसल्यास वनस्पतीवर काय परिणाम होतो? वनस्पती अन्न तयार करू शकणार नाहीत. नेक्स्ट प्रश्न 45. भारताचे आयटी क्षेत्रातील उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी कोणते केंद्र प्रसिद्ध आहे? सतीश धवन अंतराळ केंद्र. लक्षात असू द्या SHER. प्रश्न 46. नैसर्गिक साधन संपत्तीचे वर्गीकरण कोणत्या आधारावर केले जाते? उत्पत्ती, विकास व वापर, वितरण, वरील सर्व. वाळवंटी विभागातील वनस्पतीच्या पानांचे रूपांतर काट्यामध्ये का होते? तर बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी. नेक्स्ट परागीभवन म्हणजे काय? परागकण कुक्षीवर पडणे. नेक्स्ट
49वा प्रश्न आहे, मानवी डोळ्यांचे रेटिना म्हणजे दृष्टिपटल पडद्याचे काम करते, त्यावर मिळणारी प्रतिमा कशी असते? तर त्यावर मिळणारी प्रतिमा ही उलटी आणि वास्तव असते. नेक्स्ट, कोणत्या ग्रहाला निळा ग्रह म्हणतात? तर पृथ्वी, कारण पृथ्वीवर पाणी जास्त आहे, त्यामुळे आपल्याला अवकाशातून पृथ्वी कशी दिसते? निळी दिसते. नेक्स्ट बघा, प्रश्न 51वा घेऊया. मानवी रक्ताचे सामान्य पीएच किती असते? तर याचं उत्तर आहे 7.4. लक्षात ठेवा, पाण्याचा पीएच विचारलं की 7 आणि मानवी रक्ताचं विचारलं की 7.4. नेक्स्ट प्रश्न 52, दुधाचे दह्यात रूपांतर होण्यासाठी कोणता सूक्ष्मजीव कारणीभूत असतो? लॅक्टोबॅसिलस, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट, ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असतो? घन पदार्थ, स्टीलमध्ये असतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54, मानव व प्राणी यांच्यातील दुवा म्हणून कोणाला ओळखले जाते? युग्लिना. प्रश्न 55, पित्तरस शरीराच्या कोणत्या अवयव तयार होतो? शरीराच्या कोणत्या अवयवात तयार होतो पित्तरस? तर याचे योग्य उत्तर आहे यकृत. प्रश्न 56, वातावरणातील ओझोनचा थर कोणत्या किरणांना शोषून घेतो? तर याचे योग्य उत्तर आहे अल्ट्राव्हायोलेट किरण. नेक्स्ट प्रश्न 57, पाण्याचा रेणू कोणत्या प्रकारचा आहे? तर आपल्याला सर्वांना माहिती आहे H2O. नेक्स्ट प्रश्न 58, मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोठे होते? तर याचे योग्य उत्तर आहे मूत्रपिंड. प्रश्न 59, वनस्पती पेशीतील कोणत्या भागामुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो? तर हरित लवक, त्यामुळे तर वनस्पती काय करतात? हिरवा रंग त्यांना मिळतो आणि अन्न तयार करू शकतात. 60 प्रश्न क्रमांक 60, गंज लागलेल्या लोखंडाचे वजन काय होते? तर वाढते. प्रश्न क्रमांक 61, सौर ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करण्यासाठी कशाचा वापर करतात? सौर सेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62, मानवी कवटीमध्ये सर्वात हलके हाड कोठे असते? कान. नेक्स्ट, पाण्याचे रेणू कोणत्या तापमानाला सर्वाधिक घन असतात? 4 अंश सेल्सिअस. प्रश्न 64, इन्सुलिनच्या अभावामुळे कोणता आजार होतो? मधुमेह. प्रश्न क्रमांक 65, चंद्रावरील गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या किती पट आहे? 1/6. नेक्स्ट, आम्ल निळ्या लिटमस पेपरवर काय परिणाम करते? तर त्या निळ्या लिटमस पेपरला लाल करते. नेक्स्ट प्रश्न 67, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते? तर मांडीचे हाड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68, प्रकाश लहरीचा वेग सर्वात जास्त कोठे असतो? तर निर्वात पोकळी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69, सजीवांचे वर्गीकरण करताना द्विनाम पद्धती कोणी मांडली? कार्ल लिनियस. चलो प्रश्न क्रमांक 70, पेन्सिलमध्ये वापरले जाणारे ग्राफाइट हे कशाचे रूप आहे? तर कार्बनचे आहे. प्रश्न 71, रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर के जीवनसत्व. क नाही बरं का, के. नेक्स्ट प्रश्न 72, वातावरणात सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू आढळतो? तर याचे योग्य उत्तर आहे नायट्रोजन. नेक्स्ट, हायग्रोमीटर कशासाठी वापरतात? तर याचे योग्य उत्तर आहे वातावरणातील आर्द्रता मोजण्यासाठी. हायग्रोमीटर. रक्तातील तांबड्या पेशींना लाल रंग कशामुळे प्राप्त होतो? हिमोग्लोबिनमुळे. चलो प्रश्न 75, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर याचे योग्य उत्तर आहे यकृत. नेक्स्ट बघा, प्रश्न 76,
मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते? आता आपल्याला मगाशी सर्वात मोठं हाड विचारलं होतं आणि आता इथं काय विचारलंय? सर्वात लहान हाड कोणते? तर स्टेफिस म्हणजे कानातील हाड. लक्षात असू द्या. प्रश्न 77वा. वनस्पतीचे अन्न तयार करण्यासाठी कोणत्या घटकाची आवश्यकता नसते? आता इथं आवश्यकता नसते म्हटलेलं आहे, तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्सिजन. म्हणजे वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78. ग्रेट बॅरियर रीफ ही काय आहे? तर जगातील सर्वात मोठी प्रवाळ भित्तिका आहे. नेक्स्ट प्रश्न 79. पृथ्वीच्या कवचात सर्वाधिक प्रमाणात आढळणारा धातू कोणता? तर ॲल्युमिनियम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80. आता इथं आपल्याला एक चित्र दिलेलं आहे. मानवी डोळ्यातील कोणत्या भागात प्रतिमा तयार होते? बघा हे चित्र बघून घ्या. तर याचं योग्य उत्तर आहे दृष्टिपटल. नेक्स्ट प्रश्न 81. कोणत्या आजाराला हाडांचा ठिसूळपणा असे म्हणतात? कॅल्शियमची कमतरता. नेक्स्ट प्रश्न 82. समुद्राच्या पाण्याची क्षारता कशामुळे असते? तर याचे योग्य उत्तर आहे सोडियम क्लोराईड. प्रश्न 83. पेशीतील कचरा व्यवस्थापन केंद्र कोणाला म्हणतात? लायसोझोम्स. प्रश्न 84. खालीलपैकी कोणता घटक बायोटिक आहे? वनस्पती. प्रश्न क्रमांक 85. ध्वनीच्या परावर्तनामुळे निर्माण होणाऱ्या आवाजाला काय म्हणतात? प्रतिध्वनी. चलो प्रश्न क्रमांक 86. मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? बघा हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. मानवी शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? तर 65 ते 75%. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87. प्रकाश संश्लेषणातून कोणता वायू प्रदेश बाहेर टाकला जातो? तर ऑक्सिजन. ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88. आम्लारीचा पीएच किती असतो? तर 7 पेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 89. मानवी हृदयाचे मुख्य कार्य काय आहे? तर रक्ताचे अभिसरण करणे, पंपिंग करणे. प्रश्न 90. ग्रहांच्या गतीचे नियम कोणी मांडले? जोहान्स केपलर. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 91. कोशिका हा शब्द सर्वात प्रथम कोणी वापरला? तर याचं योग्य उत्तर आहे रॉबर्ट हुक. हुक लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 92. वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? तर याचं योग्य उत्तर आहे बॅरोमीटर. बघा थर्मामीटर, हायग्रोमीटर, लॅक्टोमीटर म्हणजे सगळे आपल्याला कन्फ्यूज करणारे आहेत. तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वातावरणातील हवेचा दाब म्हणलं की बॅरोमीटर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93. आता इथे एक आपल्याला आकृती दिलेली आहे. अन्नाचे पचन प्रामुख्याने शरीराच्या कोणत्या भागात होते? तर ही आपल्याला आकृती पाहायची आहे आणि ह्या आकृतीवर आधारित आपल्याला पुन्हा खाली प्रश्न आहेत. तर अन्नाचे पचन आपल्याला लहान आतड्यामध्ये होते. तर याचं योग्य उत्तर आहे सी, लहान आतडे. प्रश्न क्रमांक 94. वनस्पतींना जमिनीशी धरून ठेवणारा भाग कोणता? मुळे. चलो प्रश्न 95. गोल्डन राईस हे कशाचे समृद्ध स्रोत आहे? व्हिटॅमिन ए. प्रश्न क्रमांक 96. कोणत्या रंगाची तरंग लांबी सर्वात जास्त असते? तर याचं योग्य उत्तर आहे लाल. प्रश्न क्रमांक 97. मानवी शरीरात एकूण किती जोड्या बरगड्या असतात? म्हणजे बरगड्यांच्या किती जोड्या असतात असा हा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 12. बघा गुणसूत्राच्या म्हणले की 23 आणि बरगड्याच्या म्हणले की 12. प्रश्न 98.
सूर्य हा मुळात काय आहे? तर सूर्य हा एक तारा आहे. काय आहे? तारा. प्रश्न 99. बॅटरीमध्ये कोणत्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत होते? तर याचं योग्य उत्तर आहे रासायनिक ऊर्जा. नेक्स्ट बघा, आपला लास्ट आणि शेवटचा आणि 100वा प्रश्न चालू आहे. ओझोनच्या थराला कशापासून धोका निर्माण झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे क्लोरोफ्लोरोकार्बन्स, ज्याला CFCS असं म्हणलं जातं. तर शिक्षक मित्रांनो, खूप अत्यंत महत्त्वाचे आणि एकदा रिव्हिजन करणारे फटाफट 100 प्रश्न आपण या ठिकाणी फक्त करेक्ट उत्तरासह घेतलेले आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ खरंच जर उपयोगी वाटत असेल तर तुमचे जे मित्रमैत्रीण आहेत त्यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया लवकरच आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.